हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत की आता आपले सण व्रतवैकल्य जवळ येत आहेत, तर त्याच्यासाठी हार गजरे आपल्याला लागतातच. देवाला आपण फुलं आणतो, पण गजरे हार पण विकत आणतो तर ते महाग पडतात. तर ते घरच्या घरी अगदी पटकन फास्ट कसं बनवायचं, पिळाचा गजरा, पिळाचा हार किंवा मग गाठीचा हार कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथे आमच्या बागेतली मी फुलं गोळा करते. वेगवेगळ्या प्रकारची फुलं मी वापरून दाखवते, हाराला सुद्धा आणि गजऱ्याला पण, म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना येईल आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. तर मी आधी फुलं सगळी काढून घेतलेली सकाळीच, अगदी पूजा होण्याच्या आधी हे काम करावं लागतं. तर मी आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं दाखवते. तर हे चाफा आहे, त्याच्यानंतर इथे टगर आहे, टगर पण 2-3 प्रकारचे डबल वगैरे, तर त्याचा सुद्धा हार आणि गजरा दाखवणार आहे. जास्वंद आहे. सध्या पाऊस पडतोय, तर इथे पहा आमच्या फार्ममधलं अगदी वातावरण खूप सुंदर झालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं ना अगदी भरपूर आलेली आहेत. तर हे इथलं सुंदर वातावरण पण तुम्हाला मी थोडं अगदी काही मिनटं दाखवते आहे, ते तुम्ही बघून घ्या. तर मोगरा, डबल मोगरा पण आहे आणि छोटा मोगरा सुद्धा आहे जो गजऱ्यासाठी वापरतात तो. आणि हे पहा, आता हे अनंताचं आहे, तर हे सिंगल अनंत आहे. तर पिवळा चाफा आहे, पांढरा चाफा आहे आणि हे जास्वंदाचे प्रकार आहेत. तर व्हिडिओसाठी ही विविध फुलं मी काढून घेतलेली आहेत, म्हणजे त्याचा वापर कसा करायचा तो सुद्धा दाखवणार आहे. तर विविध प्रकारची फुलं काढून झाली का मी आता लगेच व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर पहा अगदी पूर्ण ताट भरलेलं आहे फुलांनी. तर आता चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण डबल टगरीचा पिळाचा हार पाहूया. हार किंवा त्याला तुम्ही गजरा सुद्धा म्हणू शकता. पहिल्यांदा हे कच्च्या दोऱ्याचं मी बंडल घेतलेलं आहे. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा दोरा घ्यायचा आणि तो डबल करून घ्यायचा, म्हणजे 4 पदरी असेल तर तो 8 पदरी करून घेतलेला आहे. त्याच्याबरोबर हे दुसरं पहा रीळ घेतलेला आहे, दुसरा साधा दोरा. तर त्या दोघांची टोकं अशी करायची, जो जाड दोरा आणि पातळ दोरा, आणि त्याला अशा 2-3 गाठी मारून घ्यायच्यात सुरुवातीला. थोडीशी जागा सोडलेली आहे सुरुवातीला गजरा किंवा हार माळण्यासाठी. तर पहिल्यांदा एक फूल असं घेतलेलं आहे जे समांतर दोऱ्याला घेतलेलं आहे. आता दुसरं फूल घेतलं आहे, ते पण दोऱ्याला समांतर घेऊन असं गुंडाळत जायचं. पहिलं फूल सोडायचं गुंडाळलेलं आणि दुसरं परत समांतर घ्यायचं आणि गुंडाळत जायचं. तुम्ही 2-3 फेरे मारा, अगदी 3 फेरे कमीत कमी मारले पाहिजेत. तर अशा प्रकारे फेरे मारून मारून घ्यायचं आहे. छान असा हा पिळाचा गजरा आपला होऊन जातो. तर ही फुलं ना खूप नाजूक त्याच्या पाकळ्या असतात, तर त्या चिकटत राहतात. तर थोडंसं जपून करायला लागतं, पण जर आपल्याला सराव एकदा झाला का खूप फास्ट आपण हे गजरे किंवा हार बनवू शकतो. अगदी सुईचा वापर करण्याची काहीच गरज नाही आहे. तर पहा अगदी माझा गजरा 2 ते 3 मिनिटात होत आलेला आहे. प्रॅक्टिस असली ना का खूप फास्ट होता. आता पहिल्यांदा जशा 2 गाठी मारल्या तशा शेवटी पण 2 गाठी मारून घ्यायच्यात दोऱ्यावरून. जो दुसरा दोरा आपल्या उजव्या हातात बारीक दोरा होता आणि डाव्या हातात जाड दोरा होता, तर त्या जाड दोऱ्याऐवजी तुम्ही ना सुतळीचा पण वापर करू शकता. तर छान असं घट्ट आणि भक्कम होऊन जातो. तर झालेला आहे, माझ्याकडे फुलं होती तेवढं मी केलेलं आहे. तर आता हा गजरा पण तुम्ही माळू शकतात किंवा मग देवाला तुम्ही हा हार म्हणून पण घालू शकतात. आता आपण त्याचप्रमाणे मोगऱ्याच्या कळ्यांचा बघूया. मी फुलांचा दाखवला, मोठ्या फुलांचा, आता कळ्यांचा कसा करायचा. तर कळ्यांसाठी पण मी जाड धागा तसाच कच्चा घेतलेला आहे आणि दुसरा ना साधा शिलाईचा जो धागा असतो तो घेतलेला आहे. मुद्दाम मी गुलाबी कलर वेगळा घेतलेला आहे का तुम्हाला समजून येईल. तर सुरुवातीला 2 गाठी पहा अशा मारून घ्यायच्या, जशा तुम्हाला जमतात तशा 2 गाठी दोन्ही दोऱ्यांच्या एकत्र मारून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपण असं समांतर असं दोऱ्याला कळी ठेवलेली आहे, त्याच्या देठावरून 3-4 फेऱ्या मारायच्या दोऱ्याच्या आणि परत दुसरं कळी तशीच ठेवायची. फेरी मारून झाली का कळी सोडायची आणि दुसऱ्या कळीला घेऊन त्याला फेरी मारायची. तर अशा 3-4 वेळा फिरवायचा आहे दोरा. तर पहा छान असा गजरा होतो. कुठेच गाठ मारायची गरज नाही, फक्त फिरवत जायचं, गोल गोल फेऱ्या मारायच्या त्याला. तर मस्त आणि फिट होतो. याच्यातून कळ्या सटकत सुद्धा नाही. फक्त मोगऱ्याच्या कळ्या जरा छोट्या असतात, तर थोडं करायला प्रॅक्टिस लागते. तर छान असा गजरा झालेला आहे. तर हा मी श्रीकृष्णाला आता छान असा गजरा घातलेला आहे. बाहेर तुम्ही गजरे घ्यायला गेलात तर ना खूप महाग पडतात. तर फुलं आणली किंवा तुमच्या बागेत असतील तर त्या फुलांचा गजरा किंवा हार तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर आता ना गाठीचा मी हार दाखवते. हा पण सुई न वापरताच आपल्याला करायचा आहे.
तर सुई घेऊन ती ओवत बसा आणि करा, त्या फुलांना टोचा. त्यापेक्षा मला हे असे गाठीचे हार किंवा गजरे आवडतात. तर पहिल्यांदा आपल्याला हार करायचं आहे ना, तशी मांडणी करून घ्या एखाद्या टेबलावर वगैरे, जिथे तुम्ही करायला बसत असाल तिकडे. तर मला आता हे 2 हार करायचे आहेत, अनंताच्या फुलांचा आणि चाफ्याच्या फुलांचा. आणि मध्ये मी वेगळी जी फुलं आणलीत लाल वगैरे ती टाकलेली आहेत. म्हणजे आपण अरेंज करून घेतली ना, तर कमी जास्त किंवा साईजमध्ये फुलांचा फरक असतो, तर त्याप्रमाणे अरेंज करून घेतली हाराची की आपल्याला पटापट करायला सोपा जातं. आता पहा, मी असं गोल करून मधून दोरा काढलेला आहे आणि त्याच्यात फुलाचा देठ टाकलेला आहे. तर बघा, असं प्रत्येक वेळी तुम्हाला केवढं अंतर हवं आहे प्रत्येक फुलामध्ये तेवढं घ्यायचं आहे. तर असं गोल करून मधून ही गाठ काढायची आणि त्याच्यात आपण फुलाचा देठ टाकायचा आहे आणि खेचून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर अशा प्रकारे आपण हा हार करणार आहोत. तर असे लांब देठ असलेली कुठलीही फुलं तुम्ही घेऊ शकतात आणि अशा प्रकारे गाठ तयार करून हार गुंफू शकता. तर पहा, आता मी फटाफट करत आहे हा. काही मिनिटातच हा पटकन हार होऊन जातो. अक्षरशः 1 किंवा 2 मिनिटात हा माझा हार होऊन जातो. अगदी मोठा आपला फोटो असेल देवाचा, तर त्यालासुद्धा आपण मोठा हार काही मिनिटातच बनवू शकतो. तर झालेला आहे. त्याच प्रकारे आता अनंताच्या फुलांचा पण मी याच प्रकारे हार करणार आहे. तर अनंताची फुलं पण गुंफायला घेतलेली आहेत. आता त्याचा पण हार बघूया कसा दिसतो तो. तर स्वतःच्या हाताने आपण किती फास्ट पटकन हार बनवू शकतात, ते सुद्धा अगदी ताज्या फुलांचे. तुम्ही बाजारातून विकत फुलं आणून सुद्धा करू शकतात आणि छान आपल्या हाताने देवांना हार घालू शकतात, स्वतःसाठी गजरे बनवू शकतात. आजचा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल किंवा युजफुल वाटला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा.